सध्या आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. त्यामुळे आज आपण मँगो आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत. एकदम मार्केट स्टाईल आपण हे आईस्क्रीम रेडी करणार आहोत. अगदी तोंडात टाकतात विरघळणारे असे हे आईस्क्रीमची रेसिपी तयार होते. तर पाहू शकता किती स्मूथ असे हे आईस्क्रीम आपले रेडी झालेले आहेत. पाहताच क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल, एकदम मार्केट स्टाईल असे हे आईस्क्रीम आपले रेडी होते. बिलकुल आईस क्रिस्टल यामध्ये तयार होत नाहीत. एकदम स्मूथ असे हे आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत. एकदम सोपी आणि कमी इन्ग्रेडियंट्सपासून आपण ही रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी येथे 2 आंबे घेतलेले आहेत. मस्तपैकी पिकलेले आंबे येथे आपण यूज केलेले आहेत. तर हे केसर आंबे आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे आंबे घेतले तरी काहीही प्रॉब्लेम नाही. तर येथे मी केसर आंबे घेतलेले आहेत. तर छानपैकी आपल्याला प्रथम ते हे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण छानपैकी यावरची साल काढून घेणार आहोत. प्रथमतः वरचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अलगद आपण ही वरची साल काढून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी छान पिकलेला असा आंबा आहे. तर असाच पिकलेला आंबा आपल्याला यूज करायचा आहे मँगो आईस्क्रीमसाठी. म्हणजे आपले आईस्क्रीम एकदम छान असे तयार होते. तर पाहू शकता वरची साल अगदी अलगद अशी हाताने आपल्या निघत आहे आणि छानपैकी वरची सर्व साल मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे. या मँगोचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकता चाकूच्या साहाय्याने आपण हा गर काढून घेणार आहोत. अगदी अलगद असा हा गर आपला हा निघतो. अशाच प्रकारे दोन्ही आंब्याचे मी गर काढून घेतलेला आहे. तर पाहू शकता आपला गर रेडी झालेला आहे आणि तो आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये स्मूथ अशी आपल्याला करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 1 ते 2 मिनिटासाठी आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेणार आहोत. त्यामुळे स्मूथ रस आपल्याला मिळणार आहे. येथे आपल्याला या आंब्याच्या गरामध्ये काहीही घालायचं नाही आहे. ओन्ली गरच आपल्याला फिरवून छानपैकी घ्यायचा आहे. पाहू शकता स्मूथ असं ही आपली पेस्ट आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा गर घालायचा आहे आणि त्यामध्ये मी 1/4 कप एवढी साखर घालणार आहे. ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे कारण या प्रोसिजरमुळे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल राहत नाहीत. जर मँगोची प्युरी डायरेक्ट जर आपण आईस्क्रीममध्ये घातली तर त्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होतात. आईस क्रिस्टल न होण्यासाठी तुम्हाला ही स्टेप नक्कीच करावी लागेल. तर 5 ते 7 मिनटं छानपैकी आपल्याला साखर घालून हा गर छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता दाटसर असा हा आपला गर रेडी झालेला आहे. तर हा गर आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आणि रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये अर्धा कप क्रीम घेणार आहोत. व्हिपिंग क्रीम. येथे व्हिपिंग क्रीमचा आपल्याला यूज करायचा आहे. अर्धा कप येथे व्हिपिंग क्रीम आपण घेतलेली आहे आणि बीटरच्या साहाय्याने आपण ती बीट करून घेणार आहोत. तर आपल्याला केकला जशी स्टिप आपण करतो बीट तशी आपल्याला करायची नाही आहे. एकदम सॉफ्टली बीट करून घ्यायची आहे. अगदी 5 मिनटासाठी आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली क्रीम ही बीट झालेली आहे. तर पाहू शकता आपली क्रीम छानपैकी बीट झालेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आपला शिजवलेला गर घालणार आहोत. शिजवलेला आंब्याचा गर येथे आपण घालणार आहोत. तर क्रीम ही आपण एकदम सॉफ्टली बीट करून घेतलेली आहे. त्यामुळे आईस्क्रीम ही खूप छान सॉफ्ट अशी तयार होते. आणि त्यानंतर आपण हा गर आपल्या क्रीममध्ये घातलेला आहे आणि दोन्ही आपण मिक्स करून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स व्हावेत यासाठी आपल्याला
बिटरने एकदा फिरवून घ्यायचे आहे. ही प्रोसिजर आपल्याला फक्त एकदाच करायची आहे आणि त्यानंतर आपण ही आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहोत. तर पाहू शकता बिटरच्या साहाय्याने आपण मस्तपैकी बीट करून घेतलेली आहे आणि गर आणि क्रीम मस्तपैकी मिक्स झालेली आहे आणि येथे एकदम लाईट असा येल्लो कलर आलेला आहे. आपल्याला येथे कोणत्याही प्रकारचा येल्लो कलर टाकायचा नाही आहे. एकदम नॅचरल अशी ही आपण आईस्क्रीम तयार करणार आहोत. तर पाहू शकता आपले आईस्क्रीमचा बेस एकदम रेडी झालेला आहे आणि आता हे आईस्क्रीम आपण सेट करायला ठेवणार आहोत. एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही ही आईस्क्रीम सेट करू शकता. अगदी मस्तपैकी झाकण त्यावर ठेवायचे आहे, म्हणजे आईस क्रिस्टल आईस्क्रीममध्ये जाणार नाही किंवा जमा होणार नाहीत. तर पाहू शकता माझ्याकडे अशा प्रकारचा प्लॅस्टिकचा डब्बा होता, तर त्यामध्ये मी ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलेली आहे. तर पाहू शकता त्यामध्ये मी सर्व आईस्क्रीम घातली होती आणि वरच्या साईडनी सर्व प्लेन करून घेतले मी नाईफच्या साह्याने. मस्तपैकी छानपैकी स्मूथ असे हे मी वरच्या साईडने करून घेतले. तर पाहू शकता मस्तपैकी आपले आईस्क्रीम रेडी झालेले आहेत आणि आता आपण हे डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. तर आईस्क्रीम मी ही संध्याकाळी केली होती आणि त्यानंतर ही मी सेट करायला फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवली होती. 7 ते 8 घंट्यासाठी आपण ही फ्रीजरमध्ये ठेवायची आहे, म्हणजे छानपैकी आपली सेट होते. तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी आपण चेक करूयात आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे की नाही. तर पाहू शकता आपली आईस्क्रीम ही रेडी झालेली आहे, मस्तपैकी सेट झालेली आहे आईस्क्रीम. तर पाहू शकता किती स्मूथ अशी झालेली आहे आणि आईस क्रिस्टल एकही यावर जमा झालेले नाही आहेत. खूप मस्त मार्केट स्टाईल अशी ही आईस्क्रीम आपली रेडी झाली आहे. तर आपण ही सर्विंग करून घेऊयात. तर पाहू शकता मी सर्विंग करत आहे. या स्ट्रक्चरवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल एकदम सॉफ्ट अशी ही आईस्क्रीम रेडी झालेली आहे. यामध्ये थोडे पण आईस क्रिस्टल जमा झालेले नाहीत. तोंडात टाकताच विरघळणारी आईस्क्रीम ही रेडी झाली आहे. दिसायला जशी मार्केट स्टाईल दिसते, खायलाही तशीच एकदम तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आईस्क्रीम रेडी झालेली आहे. पाहू शकता घरच्या घरी अशा प्रकारची आपण आईस्क्रीम करू शकतो. एकदम मार्केट स्टाईल आणि एकदम स्वच्छतेमध्ये आपण ही आईस्क्रीम तयार करू शकतो. घरच्या घरी तयार करून घरातली सर्व मंडळी ही आईस्क्रीम पाहून नक्कीच खुश होतील. आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे. फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट्सपासून आपण ही आईस्क्रीम रेडी केलेली आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे. वेळ न घालवता अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. तर अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही 100% ही आवडणारी रेसिपी आहे आणि फुलप्रूफ रेसिपी आहे आणि एकदम मस्त अशी रेसिपी आहे. आणि त्यानंतर मी त्यावरती बदामाचे काप घातले आहे. ऑप्शनल आहे, नाही घातले तरी काहीही प्रॉब्लेम नाही, पण मी यावरती बदामाचे काप घातलेले आहेत. तर पाहू शकता पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल की कितीही टेस्टी अशी ही आईस्क्रीमची आपली रेसिपी झाली आहे. आईस्क्रीम पाहता क्षणीच खावेसे वाटेल अशी ही आईस्क्रीम आपले रेडी झाली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एकदम 100% मस्त रेसिपी आहे. आणि तर मग तुम्ही कधी करता अशा आईस्क्रीमची रेसिपी, तर तुम्ही पण असेच आईस्क्रीमची रेसिपी बनवून कमेंट्समध्ये सांगा की तुमची आईस्क्रीम कशी झाली आहे, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि मला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम पडतील.